थोडक्यात पॅरालिसिस किंवा लकवा ह्या आजाराबद्दल माहिती देतो. लकव्याचे लक्षण प्रामुख्याने 3 असतात. 3 ते 4 प्रकारचे लक्षण असतात. कोणत्याही पेशंटला एकदम बोलताना तोतरी वळणं किंवा एका साईडची बाजू कमजोर होणं, हातपाय वीक होणं किंवा बोलताना चेहरा वाकडा होणं किंवा काही पेशंटमध्ये चक्कर येऊन डबल दिसणं, एक साईडचं कमी दिसणं हे किंवा एका डंगाला मुंग्या येणं एकदमच हे लकव्याचे प्रामुख्याने लक्षण असतात. जेव्हा पेशंटला आपण ब्रेन पॅरालिसिस किंवा ब्रेन स्ट्रोक किंवा लकवा म्हणतो, त्या पेशंटनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचायला पाहिजे. अशा हॉस्पिटलमध्ये की जिथे सिटी स्कॅनची फॅसिलिटी अवेलेबल आहे किंवा मेंदूचे डॉक्टर अवेलेबल आहेत किंवा फिजिशियन आहेत. आणि पेशंट जर 4.5 तासाच्या आतमध्ये पोहोचला तर स्पेशल त्याची ट्रीटमेंट असते लकव्यासाठी. त्याला आपण म्हणतो स्ट्रोक थ्रोम्बोलायसिस. स्ट्रोक थ्रोम्बोलायसिस म्हणजे हे असते की जेव्हा पेशंट येतो पॅरालिसिसला त्यावेळेस इमिजिएट स्कॅन केला जातो आणि स्कॅनमध्ये जर आढळून आलं की त्याची मेंदूला जाणारी पाईप जे आहे ते ब्लॉक आहे, तर ते पाईप ब्लॉक आहे ते खुलण्यासाठी रक्त गुठळी बनलेलं विरघळण्याचे इंजेक्शन असते. ते जर इंजेक्शन लवकरात लवकर दिलं 4.5 तासाच्या आत आणि रक्ताची पाईप जर खुलली, गुठळी जर विरघळली तर पेशंटचे पॅरालिसिसचे लक्षण हे लवकर सुधारतात आणि पेशंटला परमनंट किंवा कायमस्वरूपी येणारं अपंगत्व टाळू शकते. पण ही ट्रीटमेंट आवश्यक असते आणि हे ट्रीटमेंट झाल्यानंतर जेव्हा पेशंट ह्याच्यातून बरा होतो त्यानंतर बरेच पेशंट औषधी बंद करतात, जसं बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, ज्याला शुगर आहे ते बंद करतात किंवा रक्त पातळीच्या गोळ्या बंद करतात. तर परत असा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्याला रक्त पातळीची किंवा कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या हे नेहमीसाठी आयुष्यभर ठेवाव्या लागतात. तसेच ज्यांना पुन्हा ब्लड प्रेशर आहे, ज्यांना पुन्हा शुगर आहे, त्यांनी ह्या दोन्ही गोष्टी टाईट कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक असते आणि नेहमीसाठीच ते गोळ्या चालू ठेवणं आणि त्याचं रेग्युलर चेकअप ठेवणं आवश्यक असते.